चिवडत काय बसलाय? लई काम आहेत. म्हशी सोडायचेत, रानातून लाकडं आणायचेत. आटप की लवकर. अहो पहिल्यांदा मला पण धार काढता येत नव्हती, पण सवयनं लागलं जमायला. ह्या काय असं वडत राहायचं. जमल जमल. अहो इतक्यात कसलं जमतंय? 4थी पासनं मुंबईला गेलाय तो. हरी माझा बाळ डुई जावळ सांगा तरी बाई किसना माझा देखील का नाही. अहो बघा ना केवढं पीठ घेतलं त्यांनी. हे पिंट्या मागच्या दारांचा पण वहिनी हॉलमध्ये येईल बघा. देखील का नाही. हातामध्ये खारी किसना माझा बारीक सांगा तरी बाई किसना माझा देखील का नाही. हातामध्ये चिमटा किसना माझा मोठा सांगा तरी बाई. चल मी तुला मोबाईल करून देते. किसना माझा देखील का नाही. हातामध्ये टिपऱ्या किसना माझा नखऱ्या सांगा तरी बाई किसना माझा देखील का नाही. हातामध्ये आवळा किसना माझा सावळा सांगा तरी बाई किसना माझा देखील का नाही. अहो म्हणा की कुंदाताई, छान म्हणताय. नाही, जरा वाळणाला हात देते. बर. आंब्यात ताजं ताक आहे तेवढं पिऊन घे. राखी एखादा दिवस. नाही गाई, मुंबईची कामं लय खोळंबले. अरे कास लई मोठी झाली चंद्रामशीची. उद्या पोत नक्की येईन ती. थोडा चिक खाऊन जाशील. 2 दिवस झाले पण तुझी चंद्रीभस का व्याली नाही. आणि काय ग, तू काय तिच्या पोटात शिरले जे तुला वाटतं उद्या विणार आहे? राहू दे तो चिक, आज पोळ्या करतेस ना? अरे बाबा 4 दिवस झालं गव्हाचं दळण घेऊन गेलाय धर्मा, अजून पीठ घेऊन आला नाही. कुठं कलमडले म्हातारं कुणाला ठाव. आता दगडूलाच धाडती. त्यापर्यंत तूच जा ना, भेट देवीन. लय थकलाय तू. किती फिरवायचा ना मला तो. कडवर घे, खांद्यावर घे, लय फिरवलं. खंडोबाचा माळ, आगाऱ्याची वाडी, कान्हेरीचं रान, अनबाईरा खडक. आणि मग खळ्यावर त्याच्या गोष्टी ऐकत ऐकत झोपून जायचा. तो राखण करायचा आणि तू आणि त्याची कमळी इकडे तिकडे हुंदडायची. आणि आई एकदा तर गंमतच झाली. धर्मानं पात धरली होती, कमळ्यानं मी फिरत होतो पाठीमागं आणि माझी अंगठीच हरवली ना पेंड्यात. बाबा खूप रागावले त्याच्यावर, पण अंगठीबद्दल अजिबात बोलला नाही तो. तसा आपला धर्मालाही विश्वासी. त्याचा बाप माझ्या माहेराला कामाला होता. माझं लगीन झालं आणि धर्मा आपल्या का आला. इथंच कामाला राहिला, पण आता लई थकलाय. थोरलं पोरगा असतं तर हाताशी राहिलं असतं, पण तापानं गेलं ते. काय करणार, नशीबच पालतं त्याच. आई जाऊनच येतो मी त्याच्याकडे. हा बाबा ये जा. एक दोन तीन पडान मिळान इकडे या. तुम्हाला मी गोष्ट सांगतो. ए कमळे ये, संपत ये. हा तुम्हाला गोष्ट सांगतो, बसा बघ. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं होतं मेणाचं. पक्का पाऊस आला, पक्का पाऊस आला. कावळ्याचं घर
वाहून गेलं. कोण दाखवतो तुम्ही? अहो थांबा थांबा अरे, असू दे, थांबा. असू दे. अरे, असू दे. अहो काय असू द्या. काय काय जेवण चाललंय वाटतं. नाही उराकलं. कवा आला मुंबईवरनं? झाले 3-4 दिवस. उद्या सकाळीच चाललंय. अहो अगोदर सांगितलं असतं तर करवंद आणली नसते का कानेरीच्या रानातनं? आता करवंद पुढच्या खेपाला. आईने पीठ आणायला पाठवलंय. अहो उगा कशा पाहिजे हेलपाटा घातला? कुणाकडं निरोप धाडला असता तर मी स्वतः आलो असतो. तसं नाही रे, तुला पण भेटायचं होतं. लय बरं वाटलं बघा तुम्हाला बघू. कसं काय समजा बेस आहे ना? हो, सगळं ठीक चाललंय. आणि खाण्यापिण्याचं कसं करता? खानावळीच जातो. पण इकडच्या जेवणाची सर नाही बघ तिकडं. मी नेहमी माझ्या मित्रांना सांगत असतो, चटणी भाकर खावी ना तर धर्मा मामाच्या हातची. काय उगा मामा, खूप दिवस झाले चटणी भाकर नाही खाल्ली. आज होऊनच जाऊ दे. नाही म्हणजे चटणी केली असती तर आजच बुकटा संपला. आणि आता तसं नवं काय राहिलं नाही. चटणी भाकरी हाटीलाच पण मिळते. बिलकुल बदलला नाहीच बघ तू. अगदी जसाच्या तसा आहेस. काय खाता रे त्या गोडगोळ्यांना? गोड मटक असतात नुसतं. कमळीसारखं दात किडतेल तुमचं. मग कलिंगड घेऊ का? कलिंगड कलिंगड? अरे काय आला रे तो पाण्याचा डोळ. त्या परत पाणी प्यायलेलं बरं ना. मग घ्यायचं तरी काय? हा रेवड्या घेऊया. रेवड्या रेवड्या? हा रेवड्या घेऊया. बघतो पैसे बघतो जरा. उतर उतर खाली. पैसे? अरे पैसे कुठं गेलं र? कुठं पैसे आहेत बघ बघ. आहेत का? नाही बघू. अरे कायला फसितो त्याला? मला माहितीये नेहमी असाच करतो तू. बत्ताचं कलिंगड रेवड्या समजा समजा घेईन. अरे चांगलं दिवस येऊ द्या. अरे माझं वाटलं होतं चांगलं दिवस येते, पण लय वंगा दिवस आलं बघा. पावसानं डोळं वाटारलं. मग काय करावं? आणि आता पहिल्यासारखं काम होत नाही बघा. कोंड्याची भाकर खाऊन जगतो आम्ही. असली कोंड्याची भाकर तुम्हाला कशी देऊ? लय वंगाळ दिवस आलं बघा. असं नशीब तसं दिवस काढायचं. अरे मग आईला का नाही सांगितलंस? अहो त्या तरी काय करणार? 1 दिवसाचं आहे का 2 दिवसाचा तवा सांगाया. ती काय परकी आहे का तुला? लहानपणीचे मित्र ना तुम्ही. अहो कसलं आलाय मैत्र. मालकीनबाईच होत्या त्या. लहानपणी संगती खेळलो, संगमंग चिचा खाल्ल्या, रानोमाळ हिंडलो. लहान होतो तवा. कमळे कमळे पीठ आण बाहेर. काय? कमळी इथंच असते मामा? बर नवऱ्याने टाकली आहे तिला. चल येतो मी. तुम्ही कुठे घेता याची? मी घेतो ना. नाही नाही, अरे तू कशाला येतो एवढ्या रात्रीचा? कसली आली आहे रात्रभर राखण केली आहे मी. चल. नाही नाही.
होती चिमणी, कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीचं होतं मेणाचं. पक्का पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं. मग कावळ्याने का नाही बांधलं मेणाचं घर? ममईला घर घेतलं का? हा ममईला घर घेतलं का? नाही अजून. अच्छा. अरे 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 मामा कशा पाय एवढी मरमर करतो? हा कमळीला नाही का पाठवायचं दळण आणायला? तिला भ्या वाटतं या तुमच्या कुत्र्याचं. वाड्यात न का यायला म्हणते. थांब 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 मी घेतो. नाही मी घेतो मी घेतो. घेतो सावकाश घेतो. सावकाश. चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते. चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला आंगडं टोपरं घालते. चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला गन पावडर लावते. ठीक आहे, मुंबईची मिठाई आणली. काय रे, काय झालं? नाही म्हणजे इतक्या रात्रीला तुमच्या संग आलतो, वाईच काम होतं. अरे कसलं काम? एखादा जुन्या पाण्यात धोत्राचा धपला देता. एवढंच ना? थांब आलोच. एवढं उद्या द्या दळून. हो. धोतर नवायची. अरे कसलं नवं, वापरलेलंच आहे ते. चल चल, मी तुला पांदीपर्यंत सोडून येतो. चल. मामा, धर्मा मामा. आबा नाहीत घरात, रानात गेल्यात. बर बर, मी मुंबईला गेलो म्हणून सांग त्याला. वय वय सांगीन म्या. चल रे चल. खूपच वाईट दिवस आले ना रे वाडीतल्या लोकांवर. काय करणार? अरे इथे जिमिनीवाल्यांनाच कामं नाहीत तर यांना कसली कामं?
अख्खी वाडी खाली झाली. समदे गेलेत गाव सोडून जगाया. तरण्यात पोरांचं एक वेळ ठीक आहे रे, पण म्हाताऱ्यांनी कुठे जायचं गावात? दादा, गावात पाण्याची सोय झाली पाहिजे रे. अरे किती लांबून पाणी आणायला लागतं लोकांना. खरंय. अरे ती दुर्गी नाही का, ती हिरीत पडली. काय माणसं पोचेस्तवर जीव का राहतोय. आता हीच हिर जर जवळ असती तर वाचली असती ती. दगडू गाडी थांबव रे. थांबव रे. धर्मा मामा, करवंद आणली या तुमच्यासाठी. अरे कशाला घेतली एवढी तकलीफ? कसली आली या तकलीफ? आणि हे काय जुनंच धोतर घातलंय? अरे काल धोतर दिलंय ना मी तुला. ते ठेवलंय सणासुदीसाठी. जातो आता, चिचचा पाला आणायचा रानातनं. दादा, आदनमधनं लक्ष ठेव जा धर्मा मामावर. अरे त्याला मी किती वेळा सांगितलं, काही लागलं सवरलं तर माझ्याकडे मागत जा. पण अरे त्याचा स्वभाव आहे तसा. मग एक वेळ उपाशी राहील पण हात नाही पसरणार कोणापुढं. हा थांबव रे. काय झालं रे? चंद्री म्हैस होईल. चंद्री म्हैस होईल. बघ म्हैस पण आजच. आई साहेबांनी बोलावलं. आईला सांग मी आधीच गेलो होतो म्हणून. हे नको रे बाबा, चीक खाताना हजारदा आठवण काढल तुझी. अरे पण म्हणेल हे मसाड काल विलं असतं तर माझा बाबा खाऊन तरी गेला असता गाजभर. आई पण अशी आहे ना. हे दगडू गाडी घे वळवून. चल चल तू पण बस आत. ये ना चल. संपत. हा आलो आलो. आज तू आलीस होय दळण घेऊन? वैजी एखादा जुन्या पाण्यात धोत्राचा धपला देता. ते ठेवलंय सणासुदीसाठी. इथं आल्यापासून लई बाहेर नाही पडत ती. एक होती चिमणी, कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीचं होतं मेणाचं. पक्का पावसाला कावळ्याचं घर